थांबा. आज रात्री तुम्ही कपडे बाहेर वाळत घालणार असाल तर हा व्हिडिओ आधी पूर्ण बघा. कारण वास्तुशास्त्र आणि जुन्या परंपरेनुसार रात्री बाहेर वाळत घातलेले कपडे फक्त ओले कपडे नसतात, ते घराच्या ऊर्जेशी जुडलेले असतात. अनेक घरांमध्ये आजही एक नियम पाळला जातो. सूर्य मावळल्यानंतर कपडे बाहेर ठेवू नये. हा फक्त अंधविश्वास आहे का, की त्यामागे काही खोल कारण आहे? आज आपण याच गोष्टीचा सखोल उलगडा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो फार कमी लोकांना माहीत आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आपल्या घरात अनेक नियम असतात. काही आपण समजून पाळतो, काही न विचारता पाळतो आणि काहीच कारण असलेल्या माहीतही नसतात. लहानपणी तुम्ही ऐकले असेल किंवा आजी म्हणायची, अगं रात्री कपडे बाहेर ठेवू नकोस. तेव्हा कदाचित आपल्याला वाटायचं उगाच बोलतात, पण खरं काय? रात्रीची वेळ पारंपरिक समज असतो. वास्तुशास्त्रानुसार दिवस आणि रात्र याची ऊर्जा वेगवेगळी मानली जाते. दिवस सक्रियता, प्रकाश, सकारात्मक ऊर्जा असते. रात्र शांतता, स्थिरता, सूक्ष्म ऊर्जा. जुन्या काळी लोक निसर्गाशी जास्त जोडलेले असत. त्यांच्या निरीक्षणानुसार काही गोष्टी ठरवलेल्या. त्यातल्या एक नियम ओल्या वस्तू विशेषतः कपडे रात्री उघड्यावर ठेवू नये. कपडे आणि ऊर्जा. लोक विश्वास आपण जे कपडे घालतो ते आपल्या शरीराच्या संपर्कात असतात. आपला घाम, आपली ऊर्जा, आपला वास सगळं त्यात असतं. लोकांचा विश्वास असा असतो, रात्री वातावरणात सूक्ष्म नकारात्मक लहरी. नवविवाहितेंबद्दल विशेष समज. जुन्या घरांमध्ये एक गोष्ट खूप पाळली जायची. नवविवाहित स्त्रियांचे कपडे रात्री बाहेर टाकू नये. का? कारण नवीन नातं, नवीन आयुष्य यावर वाईट नजर पडू नये अशी भावना. ही भीती नव्हती, ही संरक्षणाची भावना होती. आता वैज्ञानिकांचे कारण असे आहे. आता थोडं वैज्ञानिक पाहूया. दिवसाच्या सूर्यप्रकाशात बॅक्टेरिया नष्ट होतो, ओलावा पूर्ण निघून जातो, दुर्गंधी कमी होते, नैसर्गिक निर्जीव जंतुकारक होतात. रात्री ओलावा जास्त वेळ राहतो, जंतू वाढू शकतात, कपडे धूळ बसू शकते, दमदारपणा राहतो. म्हणून जरी वास्तुशास्त्र बाजूला ठेवले तरी दिवसात वाढवणे आरोग्यासाठी चांगलं आहे. इथे तुम्ही कॅमेऱ्याकडे बघून बोला. तुमच्या घरात हा नियम पाळला जातो का? कधी आईने किंवा आजीने तुम्हाला थांबवलं आहे का? कमेंटमध्ये नक्की लिहा. मला वाचायला आवडते. आजच्या लाईफस्टाईलमध्ये काय करावं असा प्रश्न येतो. आजच्या धावपळीच्या जीवनात रात्रीचं वेळ मिळते, पण मग काय करायचं? सोपा उपाय असा. घरात वाढवून घाला, खिडकी जवळ ठेवा, पंखा लावा, हवेशीर जागा निवडा. शक्य असेल तर सकाळी उन्हात पुन्हा ठेवा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते बरं ताईंनो. एका घरात
नेहमी रात्री कपडे बाहेर वाळत घातले जायचे. घरातील आजी नेहमी म्हणायची, असं करू नका बाळांनो, बाहेर कपडे वाळायला रात्री घालायचे नाही. पण कुणीच त्या आजीचे ऐकत नव्हते. एकदा सतत कपड्यांना विचित्र वास येऊ लागला. पुन्हा धुतले तरी नंतर त्यांचा तरीसुद्धा वास जायेना. एकदा त्यांनी दिवसा कपडे धुतले आणि उन्हात वाढवले आणि उन्हात वाढवलेल्या कपड्यांचा वास निघाला. पण सवयी बदलल्यानंतर फरक दिसला. व्हिडिओ इथपर्यंत बघत असाल तर पुन्हा भाग असून महत्त्वाचे आहे, कारण आता मी सांगणार आहे कपडे वाळत घालताना 3 चुका ज्या बहुतेक लोक करतात. सामान्य चुका: कपडे उलटे न वाढवणे, सूर्यप्रकाश आत पोहोचत नाही, खूप घट्ट टांगणे, हवा फिरती नाही राहत, पूर्ण न वाढवलेले कपडे फोल्ड करणे, बुरशी, वास येतो. सांस्कृतिक बाजू: आपल्या परंपरा भीती निर्माण करण्यासाठी नव्हे, त्या संरक्षणासाठी होत्या. लोकांना स्वच्छता, शिस्त आणि सूर्यप्रकाशाची सवय लावण्यासाठी अशा गोष्टी सांगितल्या जायच्या. प्रत्येक परंपरेच्या काहीतरी कारण असतं. कधी आत्मविश्वास, कधी व्यावहारिक, कधी आरोग्यदायी. रात्री कपडे बाहेर वाळत घालू नका. हा नियम तुम्ही श्रद्धा म्हणून पाळा किंवा स्वच्छतेसाठी पाळा. फायदा तुमचाच आहे. घरात सकारात्मकता ठेवायची असेल तर छोट्या सवयींपासून सुरुवात करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर जर तुम्हाला अशा परंपरा, वास्तू आणि घरगुती ज्ञानांबद्दल खरी आणि सोपी माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबांसोबत शेअर करा. कमेंटमध्ये लिहा, मी आजपासून नियम पाळणार. मी तुमच्या कमेंटचा नक्की रिप्लाय देईन. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.